आज आहे माझ्या ब्लॉगचा डे 5. तरी काल घरून येऊन आपण 3 तास स्टडी केला. खूप दमलो होतो तरी मी 3 तास स्टडी केला, कारण उद्यापासून कन्सिस्टन्सीने अभ्यास व्हावा आणि आपला तो डिसिजन राईट ठरला. काल 3 तास स्टडी केल्यामुळे आज स्टडीत जरा इंटरेस्ट आला, म्हणून आज आपण 9 तास स्टडी केलेला आहे. सकाळी उठून GST करायला घेतला, राहिलेला टॉपिक फिनिश केला. राहिलेला टॉपिक म्हणजे ITC हा माझा पूर्ण लेक्चर बघून राहिला होता करायचा. तर ITCची लेक्चर बघितली 5 GSTची, त्याच्या शॉर्ट नोट्स काढल्या, रिव्हिजन केली, सगळे सेक्शन्स लक्षात ठेवले. हे सगळं करून आपले 9 तास गेला हा सगळा टॉपिक कव्हर करायला. ह्या टॉपिकचं वेटेज 5 ते 10 मार्काचं आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्यामुळे हा सोडून एक्झामला जाणं राईट नव्हतं. त्यामुळं एक दिवस ह्या टॉपिकला द्यावा लागला. तरी 9 तास स्टडी भरपूर झाला आणि आता एवढा स्टडी करून खूप दमलो आहे, त्यामुळे आता झोपणार आणि उद्यापासून आपण परत कन्सिस्टन्सीने अभ्यास करू. साधारणतः 9 ते 10 तासाचा आपण टार्गेट ठेवलेला आहे. 10 तास तरी मिनिमम स्टडी व्हावा. आता काल 3 तास झाला, आज 9 तास केला. उद्या आणखी ग्रोथ करू आणि कन्सिस्टन्सीनं स्टडी हेच आपलं टार्गेट राहील. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.